विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वसंत हृदय चैत्र हा पाठ अभ्यासणार आहोत. पाठाच्या लेखिका आहेत दुर्गा भागवत. दुर्गा भागवत यांचा परिचय आपण बघू सुरुवातीला. त्यांचा जन्म 1910, मृत्यू 2002 रोजी. यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये: दुर्गा भागवत या लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय याच्या अभ्यासक आणि ललित लेखिका. गाढ व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदनाप्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं अचूक निरीक्षण करून त्यांमध्ये संवेदना किंवा भावना व्यक्त लिखाणामध्ये भावना व्यक्त करणं, संवेदनाप्रधान भाषा ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये सांगितली. त्यांचं प्रसिद्ध साहित्य जर आपण बघितलं तर ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही त्यांचे ललित लेखन. लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ. राजाराम शास्त्री भागवत व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ. तसेच सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचे अनुवाद दुर्गाबाईंचे बहुमोल कार्य आहे. अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन, एका भाषेचं दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतर करणं. हा पाठ कशाबद्दल आहे ते आपण बघू. प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो. हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपांतून प्रतिबिंबित होतो. या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडते. वसंत ऋतूची चाहूल खरी मनोहारी. त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंदानुभव. निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लेखिकेचे कसब यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब डोळ्यांसमोर उभा राहतो. लेखिकेने या पाठामध्ये जे ऋतू आहेत, त्या ऋतूंमध्ये जे 6 ऋतू असतात त्या 6 ऋतूंमधला वसंत ऋतू निवडला आहे. आणि या 6 वसंत ऋतूमध्ये निसर्गाचं जे रूप असतं हे रूप कसं मनोहारी असतं, मनाला मोहून घेणारं असतं, याचा अनुभव लेखिकेने सांगितला आहे. आणि अगदी भावनिक आधार देऊन वसंताचं जे रूप आहे, वसंत ऋतूचं जे रूप आहे हे अगदी भावनिकतेने अगदी लेखिकेने आपल्याला पटवून दिलेलं आहे. आता आपण पाठ बघूया. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत. मराठी ऋतूंमध्ये वसंत ऋतू जो आहे त्याचे 3 महिने असतात. तर 3 महिने कोणते? फाल्गुन, चैत्र, वैशाख. आता हे मराठी महिने आहेत. तर फाल्गुन जेमतेम अर्धा फाल्गुन असतो आणि चैत्र, वैशाख हे पूर्ण महिने वसंताचे महिने असतात. एक दुसऱ्यात मिसळला आहे. म्हणजे हे जे 3 महिने आहेत हे एक दुसऱ्यामध्ये मिसळलेले आहे. यांच्यामध्ये जे निसर्गाचं रूप आहे हे अगदी आपल्याला वेगवेगळं सांगता येत नाही की फाल्गुनमध्ये वेगळं, चैत्रामध्ये वेगळं, वैशाखमध्ये. तर यांमध्ये तिघांमध्ये वसंत ऋतू सामावलेला आहे. तरी पण चैत्र खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. पण तरी देखील ह्या तिघांमध्ये जो चैत्र महिना आहे हा खरा वसंत ऋतूचा आत्मा, वसंतात्मा. या ठिकाणी सामासिक शब्द तयार झाला आहे. वसंतात्मा, वसंत ऋतूचा आत्मा आहे किंवा मधुमास. मधु म्हणजे गोड आणि मास म्हणजे महिना म्हणजे गोड असा महिना. वसंत ऋतूचा गोड असा महिना हा चैत्र महिन्याला मानलेला आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले. आता ज्ञानेश्वरांनी देखील हा जो चैत्र महिना आहे याचं वर्णन केलेलं आहे आपल्या लिखाणामध्ये. ज्ञानेश्वर म्हणतात, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्येसी. याचा अर्थ ऋतुपतीच्या द्वारी म्हणजे ऋतूंचा जो राजा म्हणू शकतो आपण, वसंत ऋतू, त्याच्या द्वारी, त्याच्या दारावर वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन होते. ऋतुपतीच्या द्वारी म्हणजे जो सगळ्यात महान ऋतू आहे त्याच्या द्वारी, त्या ऋतूमध्ये म्हणजे वसंत ऋतूमध्ये आपल्याला निसर्गाच्या या सर्व गोष्टींचे अगदी सुंदर असं दर्शन घडत असतं की झाडं जी आहेत ती नवीन नवीन पालवीने, कोवळ्या कोवळ्या पानांनी पूर्णपणे झाकून गेलेली आहेत. फुलं फुलत आहेत, नाजूक नाजूक अगदी फुलं फुलत आहेत. आता हे दर्शन फाल्गुन महिन्यात पण घडतेच. मग मधुमासाचे असे वैशिष्ट्य कोणते? आता मधुमास म्हणजे कोणता? तर चैत्र महिना. ज्ञानेश्वरांनी विचारलंय मग मधुमासाची काय वैशिष्ट्य आहे? तर या महिन्यात हे सारं सौंदर्य तर आहेच, नवीन पालवी आहे, फुलं आहेत, परंतु चैत्रामध्ये फुलांतून जो मधुरस वाहतो, जे आपण त्याला म्हणतो की फुलांमधला जो गोड रस असतो, मध असतं, तो एक
त्याचं रूप हे एक दृष्ट लागण्यासारखं रूप असतं. लेखक म्हणतायत किंवा गिरिजा म्हणतायत की या फळांचं रूप जे आहे ते दृष्ट लागण्यासारखं आहे. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मनोहर. चैत्रातली पालवी, पालवी म्हणजे नवीन जी कवळी पानं फुटतात झाडाला त्याला म्हणतात पालवी. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मनोहर. मनोहर म्हणजे मनाला मोहून घेणारे. की चैत्र महिन्यामध्ये जे नवीन नवीन पानं आलेली असतात झाडांना ते खूप सुंदर असतात. पण ही पिंपळाची झाडे पहा कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. लेखिकेने या ठिकाणी पिंपळाच्या पानाचं उदाहरण घेतलंय की पिंपळाच्या पानाची जी कवळी पानं असतात ना त्यांचा रंग हिरवा नाही तर अगदी गहिरे लाल असतात, गुलाबी असतात. गहिरे गहिरे म्हणजे गडद, गहिरे म्हणजे गडद. रेशमी पताका म्हणजे हे जे पानं फडफड करतात. आता पिंपळाचं पान मोठं असतं, मोठ्या आकारा असल्यामुळे थोडी जरी हवा आली तरी ते खूप जोरात हलतं. तर लेखिकेने त्याला काय म्हटलं आहे? पताका. गहिऱ्या गुलाबी पानांच्या पताका नाचवत उभी आहेत. जुनी पाने गळता गळता नवी पाने येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. लेखिका म्हणतायत की आता पिंपळाच्या पानांचं हे वैशिष्ट्य असतं की नवीन पालवी ज्यावेळेस फुटते तोपर्यंत जुनी पानं गळून पडलेली नसतात. नवीन पानं येतात त्यावेळेस जुनी पानं गळायला सुरुवात होतात. म्हणजे झाड कधीही उघडं बोडकं दिसत नाही. जुनी पानं गळेपर्यंत नवीन पानं झाडाला लागलेली असतात. त्यामुळे लेखिका म्हणताय की शिरीषासारखी ही पालवी डोळ्यामध्ये दिसत नाही. म्हणजे झाड अगदी उघडं बोडकं होईल मग हळूहळू त्याला एक एक पानं फुटतील असं शिरीष झाडासारखं नसतं. याचं कसं असतं, पान गळायच्या आधीच दुसरं पान आलेलं असतं. त्यामुळे झाड उघडं कधीही दिसत नाही. पण सारी नवी पाने आल्यावर खरोखर उन्हात जेव्हा ती भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असं वाटतं. परंतु ज्यावेळेस सर्व जुनी पानं गळून जातात आणि थोडं कवळं ऊन जर ह्या पानांवर पडलं तर तिची चकाकी असते गुलाबी रंगाची. ही चकाकी बघितल्यानंतर असं वाटतं की सुंदर पुष्पांचे सुंदर पुष्पांचे म्हणजे अगदी सुंदर फुलांचे गेंदच. गेंद म्हणजे गुच्छा. आपण गेंद म्हणजे मराठीत म्हणतो चेंडू, परंतु या ठिकाणी आपण गुच्छा म्हणू शकतो की सुंदर फुलांचे गुच्छाच ह्या झाडाला लागलेले आहेत. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही, पण या पानांची सारखी सळसळ. आता पिंपळाचं पान, इतर पानं जशी छोटी छोटी असतात त्यामुळे थोडं हवा आल्यानंतर हलत नाही, परंतु पिंपळाच्या पानाचा आकार मोठा असल्यामुळे थोडी जरी हवा आली तरी त्याची सळसळ मात्र थांबत नाही. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे. ते तर फारच बहारीचे दिसते. आता लेखिकेच्या घराच्या जवळच एक पिंपळाचं झाड होतं. लेखिका म्हणते ते अतिशय सुंदर दिसतं. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढलेली आहे. आता मधुमालती हे एक वेली आहे. त्याला फुलं येतात. मी तुम्हाला दाखवते कसं असतं मधुमालती. ही बघा, हे जे आहे हे मधुमालतीची फुलं आहे. आपल्याकडे पण दिसतात बऱ्याच ठिकाणी. वेल असतं हा आणि त्याला अशी गुलाबी रंगाची, गुलाबी, फिकट गुलाबी, पांढरे अशा रंगाची फुलं गुच्छाच येतो एका ठिकाणी. असं वाटतं जणू काही एक मोठासा लाल असा चेंडूच आहे असं लेखिकेला वाटतं. लेखिका म्हणते की त्यांच्या घराजवळच्या पिंपळाच्या झाडावर ह्या मधुमालतीच्या झाडाचे वेल चढलेली आहे. मधुमालतीच्या झाडाची वेल चढलेली आहे. चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे. लेखिका काय म्हणतात, या मधुमालतीच्या झाडाने आमच्या घराजवळच्या झाडाला पूर्णपणे वेढून घेतलेलं आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी गच्च भरली आहे. म्हणजे या मधुमालतीला या वसंत ऋतूमध्ये अतिशय खूप फुलं आलेली आहेत आणि पूर्ण झाड जे पिंपळाचं झाड आहे त्याच्यावर ह्या गुलाबी रंगाचे फुलांचे गुच्छेच्या गुच्छे लोंबकळताना दिसत आहेत. आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे, पिंपळाची कवळी पानं ती देखील गुलाबी आणि मधुमालतीची फुलं ती देखील गुलाबी. म्हणजे पूर्ण झाडच पूर्णपणे गुलाबी दिसतंय आणि अगदी आता त्या फुलांनाही फुलायला जागा नाही आणि पालवीला देखील फुलायला जागा नाही. पूर्ण जागा अशी गच्च व्यापून गेलेली आहे असं लेखिकेला वाटतंय. आणि नुसतीच पालवी नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदीला ओळीने चिकटून बसली आहे.
आता हे मधुमालतीचे फळं म्हणा आणि उंबराची, हे पिंपळाची, तर ती लेखिका म्हणताय नुसतं पानं आणि फुलंच नाहीये, तर फळं देखील दिसत आहेत, म्हणजे गुलाबी आणि हिरवी. लेखिका अजून म्हणताय, सर्व फुलांत अतिशय हिरारीने कोणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी. घाणेरी घाणेरी हे आपल्याकडे दिसतं, परंतु आपल्याकडे सहसा त्याच्याकडे, त्या झाडाकडे अतिशय एवढं चांगल्या दृष्टीनं बघितलं जात नाही. सहसा कचऱ्याच्या ठिकाणी किंवा अगदी उघडी जी जागा असते अशा ठिकाणी ही फुलं दिसतात. परंतु ही फुलं खूप सुंदर असतात. लेखिका म्हणतात, किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरली आहे. दुरंगी म्हणजे दोन रंगाचे कॉम्बिनेशन एका याच्यामध्ये. गुलाबी फुलांत एखादे पिवळे, पिवळ्यात एखादे गुलाबी, शेंद्री व पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा, किती म्हणून या झाडांच्या दुरंगी फुलांच्या रंगांचे वर्णन करावे. बघा, घाणेरीच्या फुलांचे किती रंग असतात. आपण म्हणतो की सगळ्यात जास्त रंग हे गुलाबाचे असतात, परंतु घाणेरीच्या फुलांचे रंग देखील तितकेच असतात. आणि एकाच कलरचे फुलं नसतात, तर दोन दोन कलर एकत्र आलेली असतात फुलांच्या गुच्छाला. वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकाच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत. म्हणजे कॉम्बिनेशन जे असतं, आता सहसा आपण जे कपडे घालताना की कॉम्बिनेशन बघतो की हा कलर त्या कलरला शोभतो की नाही, तर घाणेरीची जी फुलं आहेत ना, कुठलाही रंग, गुलाबीमध्ये पिवळा किंवा पिवळ्यात गुलाबी, शेंद्रीमध्ये पिवळा, हे कुठेही कॉम्बिनेशन दिसत नाही चांगलं. परंतु घाणेरीच्या फुलांमध्ये मात्र हे विसंगत कॉम्बिनेशन किंवा विसंगत वाढणारे जे रंग आहे ते देखील अगदी शोभतात. लेखिका म्हणताय, पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाढणारे रंग विशोभित दिसत नाही, उलट एकमेकांची शोभा वाढवतात. ही बघा, हे जे चित्र आहे हे घाणेरीचं आहे. गुजरातेत बऱ्याच भागात वनस्पतींचा दुष्काळ. आता गुजरातमध्ये, आता बऱ्यापैकी गुजरातचा भाग जो असतो हा वाळवंटी भाग आहे. तर त्यांनी सांगितलं की वनस्पतींचा दुष्काळ, पाण्याची कमतरता म्हणजे वनस्पतींचा दुष्काळ. तिथे या झाडाला भलतेच महत्त्व आहे. आता आपल्याकडे कमी पाण्याच्या ठिकाणी हे झाड उगतं, परंतु गुजरातमध्ये ह्या झाडाला खूप महत्त्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला, आणि तिच्या अतुलनीय रंगसौंदर्याला उपेक्षून पुढे जातो. म्हणजे आपल्याकडे ह्या झाडाला इतकं महत्त्व नसतं, पण गुजरातीत या झाडाला चुनडी असे नाव दिलेले आहेत. चुनडी म्हणजे ओढणी. गुजराती भाषेमध्ये त्याला ओढणी असे म्हणतात. आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व पुतान्यातल्या चुनड्यांचे भडक रंगांचे रहस्य मला उमगले. आता जर समजा तुम्ही काठेवाडी, राजपूत किंवा गुजराती बायकांचे कपडे जर बघितले किंवा तिकडच्या लोकांचे जे कपडे बघितले ते अगदी भडक रंगाचे असतात. तर लेखिका म्हणताय की हे नाव ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस लक्षात आलं की त्यांनी चुनडी हे नाव ह्या झाडाला का दिलं असेल, कारण त्यांच्या कपड्यांचे रंग देखील कसे असतात, भडक रंग असतात. परंतु प्रत्येक वेळेस भडक हा कुरूपच दिसतो असं नाही, खूप वेळेस भडक रंग हा सुंदर देखील दिसत असतो. भडक विशोभित रंग म्हणून त्याची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. कुचेष्टा म्हणजे त्याला हिनवलं जातं. जी रंगांची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्रभारणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली आहे. म्हणजे आपण जी भडक रंग घालायला घाबरतो किंवा चांगली दिसणार नाही म्हणून टाळतो, अशीच विसंगत रंग किंवा भडक रंग गुजराती, काठेवाडी, राजपूत या लोकांनी घालायला सुरुवात केली. आता ती का घालतात, तर त्यांचं म्हणणं, निसर्गाने जर हे कॉम्बिनेशन तयार केलं असेल तर आपण का घालू नये. म्हणून निसर्गाने सांगितल्यासारखं त्यांनी निसर्गाची प्रेरणा जी आहे ती मान्य केलेली आहे. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरण आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते. भारतीय रंगाभिरुचीचे म्हणजे रंग अभिरुचीचे, रंगांची जी आवड आहे ही, तिथलं जे वातावरण आहे, तिथलं जे मूळ वातावरण आहे, प्रादेशिक वातावरण म्हणजे कोणत्या भागात आपण राहतो आहोत, या वातावरणाचा, तिथल्या नैसर्गिक घटकांचा आपल्या आवडीनिवडीवर खूप परिणाम होत असतो, हे लक्षात येतं आपल्याला. म्हणजे जर बघितलं आपण गुजरात, राजस्थान या भागामध्ये भडक रंग वापरली जातात,
आपल्याकडे त्या मानाने एवढी जास्त भडक नाही. काश्मीरमध्ये अ, काश्मीरमध्ये आपण म्हणू शकतो गुलाबी रंग किंवा त्या ठिकाणी देखील भडक रंग, पूर्ण झाकलेले अंग, अशा पद्धतीने. जर आपण खालच्या भागात गेलो कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तिकडे पांढऱ्या रंगाला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे आपल्याला कोणता रंग आवडतो, याच्यावर आपण कुठे राहत असतो, या गोष्टीचा खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसून येत असतो. इथून पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.